हम सब एक हैं, हम सब एक हैं। आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा अरे कोण म्हणतोय देत नाही, कोण म्हणतोय देत नाही, आमच्या मागण्या हक्काच्या, मागच्या 1.5 वर्षापूर्वी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने जवळजवळ 53 दिवस संप आणि 23 दिवस याच आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं आणि सरकारने या आशांच्या आणि गटप्रवर्तकांचं जे आंदोलन झालं त्या आशामुळं आणि गटप्रवर्तकामुळं 5,000 रुपये मानधनवाढ केली आणि सरकारला नमतं घ्यावं लागलं। परंतु सरकार इकडं मानधनवाढ देतंय आणि इकडं आशा आणि गटप्रवर्तकाकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतंय आणि ही मानधनवाढ ही फसवी मानधनवाढ आहे। याच्यामध्ये जेवढे हेड आहेत काही हेड 3-3 महिने 6-6 महिने येत नाहीत आणि त्याच्यामुळं अनेक आशा कार्यकर्त्यांना जी 5,000 रुपये मानधनवाढ आहे तेवढी मानधनवाढ मिळत नाही। आणि आता सध्या काय झालं, ऑनलाईन काम करा, ऑनलाईन काम करण्याची सक्ती हे महाराष्ट्र शासन करते। परंतु या आशा आणि गटप्रवर्तकांना आशा कार्यकर्त्यांना अँड्रॉइड मोबाईल आहेत का नाहीत, सरकारने अँड्रॉइड मोबाईल दिलेले नाहीत आणि जो मोबाईलसाठी जो रिचार्ज आहे तो रिचार्ज भत्ता सुद्धा नाही आणि डायरेक्ट सरकार सांगतंय हे काम करा, अजिबात ऑनलाईन काम आम्ही करणार नाहीत, पहिलं अँड्रॉइड मोबाईल द्या, त्याचं रिचार्ज द्या आणि जे कामाला आम्हाला मोबदला मिळत नाही ते आम्ही काम करणार नाहीत। आणि या सरकारने परत एकदा सांगतो की 60 वर्ष झाल्यानंतर आशा कार्यकर्त्याला हे सरकार काढून टाकते। सरकार काढून टाकल्यानंतर त्यांना 1 रुपया मदत देत नाही। त्यांना आमचं म्हणणं आहे आशा कार्यकर्त्याला 60 वर्ष झाल्यानंतर 5,000 रुपये निर्वाह भत्ता द्यायला पाहिजे। जोपर्यंत निर्वाह भत्ता तुम्ही देत नाहीत तोपर्यंत त्यांचं 65 वर्ष वय राहू द्या। आणि गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्ती गटप्रवर्तकांना जे याच्यामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे। आशा आणि गटप्रवर्तकांना 5,000 रुपये भाऊबीज दिली पाहिजे आणि आशा आणि गटप्रवर्तकांना प्रसूती रजा दिली पाहिजे, आशा व गटप्रवर्तकांना पेन्शन दिली पाहिजे। या सर्व मागण्या आहेत आणि ह्या मागण्या जर सरकारने आणि 4 महिने झालं थकीत मानधन आहे आशा आणि गटप्रवर्तकांचं, दिवाळी आली, आज एवढ्या आंदोलनामध्ये आशा आणि गटप्रवर्तक आल्या स्वतःच्या पैशाने दुसऱ्याकडून उसने पैसे घेऊन आल्या, पण इतर सरकारला याची जाण नाही। त्यामुळे या सरकारने या तात्काळ मागण्या मान्य करत नसता गटप्रवर्तक आशा कर्मचारी कृती समितीच्या वतीने यापेक्षाही या ठिकाणी तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल।